नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तुमच्या सर्वांच्या आवडत्या यशोदय चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. आज झालेल्या SRPF गट क्रमांक 4 नागपूरच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. पहिला प्रश्न होता, एका 500 रुपये नोटांच्या बंडलावर अनुक्रमे 17,572 ते 17,913 असे अनुक्रमांक टाकले आहेत, तर या बंडलात एकूण रक्कम किती? PDF थोडी ब्लर होते म्हणून समजून घ्या. मी प्रत्येक प्रश्न हा वाचणारच आहे. ठीक आहे. आपल्याला काय सांगितलं, 500 रुपये नोटांचा काय आहे, बंडल आहे. त्याच्यामध्ये अनुक्रमांक कसे आहेत, 17,572 ते 17,913 इथपर्यंतच्या क्रमांकाच्या नोटा आहेत. मग आता मला सांगा रक्कम कशी काढणार. तर लक्षात ठेवायचं, काय करायचं, शेवटची नोटेचा क्रमांक बघायचा. शेवटचा नोटेचा क्रमांक काय आहे, 17,913 इथपर्यंतच्या नोटा आहेत. आता पहिली नोट कोणती आहे, 17,572 ही नोट आहे. मग काय करायचं, हिच्या मागच्या क्रमांकाची नोट वजा करून टाकायची. म्हणजे किती वजा करणार, तर 17,571 येते लक्षात. 72 क्रमांकाची नोट आहे म्हणून त्याच्या मागच्या नोटेचा क्रमांक वजा करून टाकायचा. जी वजाबाकी असणार तेवढ्या नोटा त्या बंडलामध्ये असणार आहेत म्हणून वजाबाकी केली. कशी असणार, 3तनं 1 गेले 2, 1तनं 7 जाणार नाही, उसणार घेतला, 11तनं 7 गेलेत किती 4, उरले किती इथे 8, 8तनं 5 गेले 3. ठीक आहे. आणि पुढे 17तनं 17 गेले 0. म्हणजे त्या बंडलामध्ये 342 नोटा आहेत. 342 नोटा कशाच्या आहेत, मग आता त्या 500 रुपयाच्या आहेत म्हणून गुणीला काय केलं, 500 रुपये केलं. मग 500ने गुणल्यावर काय उत्तर येईल, तर हे 2 शून्य आहे तसे येणार. 5 दुने 10, हातच्याला 1, 5 चोक 20 आणि 1 21, हातच्याला 2, 5 त्रिक 15 आणि 2 17. म्हणजे काय, 1,71,000 रुपये रक्कम असणार. ठीक आहे. कुठं दिसते, पर्याय क्रमांक 3 मध्ये. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न काय आहे, 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 8 अधिक 10 अधिक म्हणजे काय, या सर्व समसंख्या दिसत आहेत. 2 पासून काय सांगितलं आहे, डॉट 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 पुढची शेवटची संख्या आहे 46. तर क्रमवार आपल्याला समसंख्यांची बेरीज सांगितलेली आहे. मग मला सांगा आता 2 पासून 46 पर्यंत या क्रमवार समसंख्यांची बेरीज काढायची. कशी काढणार, तर एवढंच बघायचं काय, तर एकूण संख्या किती आहेत, एकूण संख्या किती आहेत. मग मला सांगा 2 पासून 46 पर्यंत किती असणार, तर 46 संख्यांमध्ये अर्ध्या सम अर्ध्या विषम संख्या असतात. म्हणजे 23 तुमच्या काय असणार, समसंख्या असणार. मग पहिल्या 23 समसंख्यांची बेरीज काढायची असेल तर काय सांगितलं आहे, तर समसंख्यांची बेरीज काढताना जेवढ्या संख्या आहेत त्याला त्याच्या पुढच्या संख्येने गुणायचं. ठीक आहे. मग आता 23ला 24ने गुणलं, 23 गुणीला 24 केलं, कसं करणार, 23चा वर्ग 529, 529 मध्ये पुन्हा 23 मिळवले तर किती होणार, 9 3 12, हातच्याला 1, 2 2 4 आणि 1 5 आणि हे 5, 552. 552 2 पासून 46 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज येणार. आपण 529 काय घेतलं, तर 23 गुणीला 24 आहे, 23 गुणीला 23 केलं, 23चा वर्ग 529, त्याच्यात 23 प्लस करून टाकले तर 23 गुणिले 24 एवढी रक्कम मिळणार. ती 552 पर्याय क्रमांक 2 आपल्याला दिसते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्नपत्रिका मजेदार होती. आज बऱ्याच SRPF गटांचे आज पेपर होते. त्याच्यातले आपण आता SRPF गट क्रमांक 4 नागपूरच्या प्रश्नपत्रिकेतले काही गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न बघतोय. पुढचा प्रश्न बघा. काय सांगितलं आहे, 0.0000 म्हणजे किती शून्य दिसतात, 6 शून्य आणि मग 18 आहे. याला आपण या 4 पर्यायापैकी कशा पद्धतीने लिहू शकतोय. मग आता हा प्रश्न तुम्ही पर्यायावरनं सोडवणं आहे. मला सांगा आता पॉईंट कुठं दिला, पहिल्या संख्येमध्ये 1 पॉईंट आहे. मग इथे जर मला सांगा पॉईंट द्यायचं असेल तर काय, मग 10चा -6 येईल का. तर आपल्याला याची मांडणी कशी करायची, याचा स्पेशल व्हिडिओ आहे. 10च्या घात रूपात कोणती संख्या 10च्या घात रूपात लिहायची कशी, याच्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ बघितला तर सहज आपल्याला उत्तर देता येईल. इथं काय दिसतं, इथं आता हे पॉईंटचे घरं असतील तर घात कसा असतो, हा ऋण घात असतो. म्हणून आता इथं पॉईंट, इथून आता इथं किती घरं पॉईंट दिसत आहेत, तर हे 6 शून्य आणि 1 7 म्हणजे 1.8चा ऋण 7वा घात येईल.
मग 1.8चा ऋण 7वा घात कुठं दिसतंय? पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतोय. हे बरोबर लिखाणकाम आहे. हे तर लक्षात. 1.8चा ऋण 6वा घात येणार नाही, म्हणून इथे ऋण 5वा येणार नाही. हे 2 पर्याय चुकीचे आहेत. ऋण 7वा घात इथं दिसतोय, परंतु इथे 18 येणार नाही. 18 जर पूर्ण संख्या लिहायची असेल तर पूर्ण आपल्याला 8 घरं हे जे ऋण आहे ते पूर्ण ऋण 8वा घात लिहावा लागेल. येते लक्षात. म्हणून दुसरा जो पर्याय आहे 1.8 गुणिले 10चा ऋण 7वा घात हे लिखाण बरोबर आहे. ही संख्या 10च्या घात रूपामध्ये आपण या पद्धतीने लिहू शकतोय. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. 5/9च्या 1/3च्या 36/10 मध्ये किती मिळवावे म्हणजे उत्तर 5/3 येईल. मग कसा सोडवणार प्रश्न? तर अगोदर काय करायचं? यांची किंमत काढायची. ही किंमत कशी निघणार? तर 5/9च्या म्हणजे काय? तर 5/9 गुणिले, गणितामध्ये जिथेही चाचीचे आलं तिथे गुणिले हे चिन्ह वापरायचं. म्हणून 5/9च्या म्हणजे 5/9 गुणिले 1/3च्या म्हणजे पुन्हा गुणिले 36/10. मग आता ही रक्कम काय येणार आहे ती अगोदर शोधायची. मग ती कशी शोधणार? अंश आणि छेदामध्ये भाग देऊन टाकायचं. 5 5, 5 दुने 10, 9 9 काय दिसतंय आणि 9 36 झालेली दिसतंय. ओके. वरती काय आहे? 4 4 आणि खाली 3 दुने 6. पुन्हा भाग जातोय. काय? 2 दुने 4, 2 6, 2/3 उत्तर आलं. ओके. मग आता या 5/9च्या 1/3च्या 36/10 म्हणजे 2/3 मध्ये किती मिळवावे? किती मिळवावे म्हणजे काय? उत्तर आपल्याला 5/3 येईल. मग किती सोपं दिसतं रे मित्रांनो. 2/3 मध्ये किती मिळवले पाहिजे? छेद तर समानच आहे. मग मला सांगा, छेद समान आहे म्हटल्यावर इथे किती मिळवले पाहिजे? 3/3 मिळवले पाहिजे. येते 3/3 म्हणजे काय? छेद आपण कॉमन घेणार आणि अंश काय होणार? 2 आणि 3 5 होणार. ओके. म्हणजे किती मिळवले पाहिजे? 3/3. मग 3/3 म्हणजे किती रे? 3/3 म्हणजे एकच की नाही? 3 1 3 म्हणजे 1 मिळवला पाहिजे. दिसतंय? पर्याय क्रमांक ब मध्ये. पर्याय क्रमांक ब मध्ये 1 दिसतोय आपल्याला. 3/3 म्हणजे किती? 1. 2/3 मध्ये 1 मिळवला की आपोआप आपलं 5/3 उत्तर येणार. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. हां, काय सांगितलंय? एका पुस्तकाचा 3/8 भाग व 20 पाने वाचून, एका पुस्तकाचा 3/8 भाग व 20 पाने वाचून झाल्यावर आणखी 105 पाने वाचायची शिल्लक राहतात. तर पुस्तकात एकूण पाने किती? बघा काय सांगितलंय. पुस्तकाचा 3/8 भाग वाचलाय. 3/8 भाग वाचलाय. आता मला सांगा, हे 20 पाने, 3/8 भाग आणि हे प्लस 20 पाने, हे वाचून झाल्यावर 105 पानं शिल्लक राहिले. मग आता कसा विचार करायचा? हे 20 पानं जे वाचले ना, हे पण जर वाचले नसते तर किती राहिले असते? तर हे 105 राहिलेले आणि हे 20 म्हणजे किती? 125. येते लक्षात. हे 125 पानं राहिले असते. केव्हा? जेव्हा हा 3/8 भाग वाचून झाला असता. येते लक्षात. हे 105 आणि हे 20 प्लस करायचे. का? म्हणजे आपल्याला काय करता येईल? हा जो 8पैकी 3 भाग वाचलाय म्हणजे याचा अर्थ काय? 8पैकी काय 2 भाग हा 125 आपण सांगू शकतोय. 8पैकी 3 भाग वाचून झाला प्लस 20 पानं वाचली तेव्हा 105 शिल्लक होती. मग आपण असा विचार केला की हे 20 पानं पण आपण वाचले नाहीत म्हणजे एकूण 105 आणि 20 125 पानं शिल्लक राहतील. केव्हा? 3/8 भाग वाचून झाल्यावर. मग 3/8 भाग वाचला म्हणजे काय राहील? किती? 5/8 भाग. सॉरी, 2/8 नाही तर 5/8. 5/8 भाग म्हणजे हा जो 125 आहे हा काय आहे? 5 भाग आहे. येते लक्षात. 5 भाग आहे. मग आपल्याला काय शोधायचं आहे? पुस्तकात किती पाने असणार म्हणजे पूर्ण 8 भाग आपल्याला शोधायचं आहे. 8 भाग बरोबर किती? मग तो कसा शोधणार? क्रॉस तयार केला आहे. 5 भाग बरोबर 125 तर 8 भाग बरोबर किती? मग कोणाकोणाचा गुणाकार होईल? 8 गुणिले 125 आणि एक्सच्या बाजूची संख्या 5 भागिला 5ने भाग दिला. 5 1 5, 5 दुने 10, 5 दुने 10 उरले 2, 5 5 25. उरतं काय? 25 गुणिले 8. मग 25 गुणिले 8 किती असणार आहे मित्रांनो? तर 25 8 तुमचे 200 असणार. म्हणजे 200 पानं त्या पुस्तकाला असणार. कुठं दिसते 200 पानं? पर्याय क्रमांक
1मध्ये चेक करायचं असेल तर बघा आता 200चं काय 3/8 भाग 3/8 किती असणार तर तुमचा 8ने भाग दिला 8 दुने 16 येते लक्षात 8 दुने 16 उरले 2 8 दुने 16 उरले 4 8 पंचे 40 25 25 त्रिक 75 75 पानं काय झाले वाचले प्लस काय प्लस 20 पानं 75 प्लस 20 म्हणजे किती 95 पानं वाचले मग 200 पैकी 95 पानं वाचले तर मला सांगा 105 शिल्लक राहतील की नाही दिले 105 पानं वाचायचे शिल्लक राहिले म्हणजे त्या पुस्तकाला 200 काय असणार पानं असणार ठीक आहे बघा पुढचा प्रश्न 4/5 11/5 9/5 व 5/11 यातील लहान अपूर्णांक सांगायचा आहे ओके मग कसं सांगणार आता इथे सर्व अपूर्णांक काय आहेत अंश आणि छेदामध्ये समान फरक नसलेले अपूर्णांक आहेत म्हणून आता हे बघा हे फक्त बघायचं निरीक्षण करायचं त्याच्यावरून आपण उत्तर देऊ शकतोय इथं काय दिसतंय इथे या सर्वांमध्ये हा जो एक अपूर्णांक आहे याचा अंश हा छेदापेक्षा मोठा आहे सर्वांचा अंश हा इतर 3 अपूर्णांकाचा अंश हा छेदापेक्षा लहान आहे फक्त तिसऱ्या अपूर्णांकामध्ये अंश हा छेदापेक्षा मोठा आहे म्हणजे याचं उत्तर आहे 1 पूर्णांकामध्ये काहीतरी 1 पॉईंट समथिंग काहीतरी उत्तर येणार म्हणजे या तिघांपेक्षा जास्त आहे हे तर क्लिअर आहे मग आता लहान जो असणार या तिघांपैकीच असणार समजते की नाही 4/5 11/15 आणि 5/11 या तिघांपैकीच आता कुठला तरी एक लहान अपूर्णांक असणार मग याच्यामध्ये आता अंश छेद समान नाही कुठला गुणधर्म आपल्याला सांगता येणार नाही मग आता इथे आपण काय करणार पुढची पद्धत वापरणार काय करणार तिरकस गुणाकार करायचा 11/5 55 अंशाकडे गुणाकार लिहायचा आणि 15 चौक किती होतात 60 होतात या तिरकस गुणाकारामध्ये ज्यांचा गुणाकार लहान तो अपूर्णांक लहानच असतो म्हणून मला सांगा आता या दोघांमध्ये लहान कोणाला 11/15 आता या दोघांमध्ये ठरवायचं 11/15 या दोघांमध्ये आला आता हा लहान आहे मग आता या दोघांमध्ये जो लहान असणार तो अपूर्णांक सर्वात लहान असणार येतंय आता याच्यापेक्षा काय झालं याच्यापेक्षा तर 11/15 पेक्षा हा अपूर्णांक तर मोठाच आहे म्हणून त्याचा उत्तराशी संबंध नाही आता या दोघांमध्ये जो लहान असणार तोच अपूर्णांक सर्वात लहान असणार मग तिरकस गुणाकार केला कसा गुणाकार येईल 11 × 11 121 अंशाकडे गुणाकार लिहायचा 15/5 75 कोणाचा गुणाकार लहान आला तर या इकडचा अंशाचा 5/11 म्हणून 5/11 काय आहे सर्वात लहान अपूर्णांक ठीक आहे कुठे दिसतंय पर्याय क्रमांक ब मध्ये पर्याय क्रमांक ब आपलं उत्तर होतं पुढचा प्रश्न बघूया 8 + 88.88 + 8.8 + 888.888 बेरीज करायची फक्त इथं काय महत्त्वाचं आहे मांडणी महत्त्वाची मांडणी कशी करणार अगोदर आपण काय करूया मोठी संख्या लिहूया 888.888 ठीक आहे आता दुसरी काय आहे 88.88 पॉईंटच्या बेरजेमध्ये महत्त्वाचं काय पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे एकक खाली एकक आला पाहिजे आता दुसरं काय आहे 8.8 आणि ती शेवटची एक संख्या आहे 8 या सर्व संख्यांची बेरीज करायची तर मला सांगा कसं येणार तर इथे 8 अशी 8च असणार 8 आणि 8 16 हातच्याला 1 8 त्रिक 24 आणि 1 25 हातच्याला काय झाला 2 8 चौक 32 आणि 2 34 पॉईंट खाली पॉईंट दिला हातच्याला काय 3 8 2 16 16 ने काय 3 19 आणि हातच्याला 1 8 आणि 1 9 994.568 कुठं दिसतंय 994.568 पर्याय क्रमांक 4 मध्ये ठीक आहे महत्त्वाचं मांडणीच आहे इतर फक्त काय बेरीजच करणे बेरीज तुम्हाला करताच येणार फक्त ही मांडणी पॉईंट खाली पॉईंट बरोबर आला पाहिजे ओके पुढचा प्रश्न बघूया काय आहे एक टाकी एका नळाने 9 तासात भरते जर टाकीचा नळ 5 तास चालला तर किती टक्के टाकी रिकामी राहील ओके हां प्रश्न मजेदार आहे काय सांगितलं आहे एक टाकी एका नळाने 9 तासात भरते ओके जर टाकीचा नळ 5 तास चालला आहे मला सांगा आता आपण इथे या उदाहरणामध्ये काय करूया टाकी जी आहे ती 9 लिटरची आहे 9 तासात भरते असं आपण मानूया की टाकी ही 9 लिटरची आहे 9 लिटरची आहे म्हणजे याचा अर्थ काय
नळ काय करतोय, एका तासाला 1 लिटर भरतोय. हे समजते सर्वांना. हां, मग आता मला सांगा नळ किती तास चालला, 5 तास चालला. मग 5 तासामध्ये काय होईल, 9 लिटरची जी टाकी आहे त्याच्यापैकी 5 लिटर भरली जाईल की नाही. एका तासामध्ये 1 लिटर, तर 5 तासामध्ये 5 लिटर टाकी भरली जाईल. समजतंय. हां, मग आता मला सांगा 5 तासामध्ये 5 लिटर भरले गेले, टाकी किती लिटरची मानली आपण, 9 लिटरची. मग 9 लिटरपैकी काय झालं आहे, 9 लिटरपैकी 5 लिटर भरली गेली, म्हणजे काय 4 लिटर शिल्लक आहे. 4 लिटर काय आहे, शिल्लक आहे. आणि हे काय सांगितलं आहे, हे टक्केवारीमध्ये, सर्व टक्केवारीमध्ये काढायचं आहे. 9 लिटरपैकी 4 लिटर, 9 पैकी 4. आता हे एवढंच विचार करायचा आहे. 9 पैकी 4 म्हणजे शेकडा किती हे शोधायचं आपल्याला. मग शेकडा शोधायचं असेल तर गुणिले काय करावं लागेल, 100 करावं लागेल. मग 100ने गुणलं तर 100 गुणिले 4, 400. 400 भागिले 9 हे जे उत्तर असणार तेवढंच टक्के बाकी असणार. मग कसं उत्तर येईल, तर नमचोक किती झाले, 36. उरले किती, 4. पुन्हा नमचोक 36. उरले किती, 4 घेतला, 0 दिला पॉईंट. आता 4 बाकी उरले, पुढं तुमचं 4 4च येत जाणार आहे. 9चा गुणधर्मच आहे, जेवढे बाकी उरले येते की नाही, तो कंटिन्यू अंक, त्या अंकाची पुनरावृत्ती होते. म्हणजे 44.44% टाकी अजून बाकी आहे भरायची. किती टक्के टाकी रिकामी राहिली, तर 44.44% रिकामी राहिली. कुठं दिसतंय, पर्याय क्रमांक ड मध्ये. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. मुकेश एक काम 15 दिवसात पूर्ण करतो, अनिल तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो. जर अनिलने 8 दिवस काम केले तर उरलेले काम मुकेश किती दिवसात करणार आहे. सर्वांना क्लिअर दिसत असेल, दिसत नसेल तर मी जे बोलतोय तो प्रश्न आहे हे समजून घ्या. आता कोण कोण सांगितलं, मुकेश आहे आणि अनिल आहे. ओके, मुकेश काम किती दिवसात पूर्ण करतो, 15 दिवसात. अनिल तेच काम किती दिवसात पूर्ण करतो, 20 दिवसात. ओके, आता काय सांगितलं आहे, जर अनिलने 8 दिवस काम केले, अनिलने किती दिवस काम केलं, 8 दिवस काम केले, 20 पैकी 8 दिवस काम केले. ठीक आहे, तर उरलेलं काम मुकेश किती दिवसात पूर्ण करणार आहे. मग आता हे समजून घ्या, मागच्याच प्रश्नासारखं. मागच्या प्रश्नामध्ये काय होतं, नळ टाकी होतं, आता काम आहे. आता आपण काय समजूया, एक काम मुकेश 15 दिवसात पूर्ण करतो, अनिल 20 दिवसात पूर्ण करतोय. म्हणजे काम आपण काय करूया, 20 भागांचं काम होतं. किती भागांचं, 20 भागांचं. 20 भाग तो 20 दिवसात, म्हणजे एका दिवसात किती, एक भाग काम करतोय. 20 खुर्च्या तयार करायच्या आहेत असं आपण मानलं, तर अनिल काय करतोय, 20 खुर्च्या किती दिवसात, 20 दिवसात तयार करतोय. म्हणजे याचा अर्थ तो एका दिवसाला एक खुर्ची तयार करतोय. मग त्याने किती दिवस काम केलं, 8 दिवस काम केलं. तर 8 दिवसात किती, 8 खुर्च्या तयार करणार की नाही. मग 8 दिवसात तो तयार केला, तर उरलेलं काम मुकेश किती दिवसात करणार आहे असं विचारलं आहे. मग आता 20पैकी मग काय दिसतंय, 20पैकी अनिलने 8 खुर्च्या तयार करून टाकल्या ना 8 दिवसात. 8 दिवस त्याने काम केलं, म्हणजे त्याने 8 दिवसात 8 खुर्च्या तयार केल्या. म्हणजे 20 दिवसापैकी 8 दिवसाचं काम झालेलं आहे. मग इथे काय करायचं, जर ते हे झालेलं काम आहे, झालेलं काम किती आहे, झालेले काम हे 20पैकी काय आहे, 8 भागाचं आहे. 20पैकी 8 भागाचं काम झालेलं आहे. ओके, मग मला सांगा शिल्लक काम, उरलेलं काम शोधायचं की नाही. उरलेलं काम किती आहे, तर उरलेलं काम काय आहे, 12 खुर्चींचं आहे. 8 तयार झाले आहेत, 20पैकी 8 तयार झाले आहेत, म्हणजे आता 20पैकी 12 आहेत. 20पैकी 12 आहेत. हे समजते मित्रांनो. आता हे उरलेलं काम कोण, मुकेश किती दिवसात करणार आहे असं विचारलंय. मग मुकेशचा वेग कसा आहे मित्रांनो, 15 दिवसाचा आहे. म्हणजे काय, जो अनिल जो आहे, म्हणजे काम आपण काय केलं, 20 खुर्चींचं काम केलं. 20 खुर्च्या ज्या होत्या, 20 खुर्च्या तो मुकेश किती दिवसात तयार करणार होता, 15 दिवसात. येते लक्षात. म्हणजे 20 दिवसाचं काम मुकेश 15 दिवसात करतोय, तर आता किती, 12 दिवसाचं काम आहे. म्हणजे तुम्ही आता खुर्ची देखील मानू शकतात. 20 खुर्च्या 15 दिवसात आहेत, तर 12 खुर्च्या किती दिवसात, समजतंय. मग मला सांगा आता कोणाकोणाचा गुणाकार होईल.
तर 15 गुणिले 12 होईल. 15 गुणिले 12 आणि एक्सच्या बाजूची संख्या 20 भागीला जाईल. मग पुन्हा अंशाने छेदामध्ये भाग दिला, कसं जाणार? तर 5 त्रिक 15, 5 चोक 20, 4 एक 4, 4 त्रिक 12, उरलं काय? 3 गुणिले 3, 3 त्रिक 9. म्हणजे ते जे 12 दिवसाचं काम उरलेलं आहे ते उरलेलं काम मुकेश 9 दिवसात पूर्ण करणार. ठीक आहे. पर्याय क्रमांक कुठं दिसतंय? ब मध्ये. पुढचा प्रश्न बघूया. काय होता पुढचा प्रश्न? 25.9467 यामध्ये 9 व 7 या 9 व 7च्या स्थानिक किमतीतील फरक सांगा. मग या संख्येमध्ये जे 9 आणि 4 दिसत आहेत त्यांची स्थानिक किंमत किती आहे त्या अगोदर विचार करायचा. 9ची स्थानिक किंमत किती मित्रांनो? तर या 9ची स्थानिक किंमत बघा, पॉईंट नंतरचं पहिलं घर आहे म्हणजे 0.9. 9ची स्थानिक किंमत 9 आहे, 0.9 आहे. आणि 7ची किती आहे? तर पॉईंट नंतर किती घर आहे? चौथं घर आहे. म्हणजे काय? 0.0007. ही 7ची स्थानिक किंमत. मग त्यांच्यातील फरक म्हणजे वजाबाकी करायची. मग वजाबाकी करायची असेल तर तुम्ही आता तोंडी देखील करू शकतायत किंवा मांडणी केली. तर आता हे 7 वजा करायचे म्हटल्यावर काय होईल? इथे गरज नाही आहेत तर तिथं 0 0 घ्यावेच लागतील. 0तनं 7 जाणार नाही. तर सरळपणे आपण इकडनं उसवणार घेतलं, 9तनं 1 घेतलं, इथे 8 राहतील. इथे आता सर्व ठिकाणी 9 9 आणि इथं होणार 10. 10तनं 7 गेले 3, 9तनं 0 गेले 9 9 आणि हे 8 पॉईंटची पॉईंट आणि हा 0 म्हणजे 0.8993 एवढी वजाबाकी येईल. हे तोंडी देखील होऊ शकते. 9000मधून 7 गेले, 9000मधून 7 गेले ते किती उरणार आहे मित्रांनो? 8993. मग 8993 हे आता पॉईंटमध्ये, चौथं घर पॉईंटमध्ये आलं पाहिजे. तर 0.8993 एवढा फरक असणार आहे. कुठं दिसतंय? पर्याय क्रमांक ड मध्ये. ओके. पर्याय क्रमांक ड 0.8993 हे आपलं उत्तर असणार आहे. ओके. पुढचा प्रश्न. अरे हां, पुढचा प्रश्न काय दिसतोय मित्रांनो? 120च्या 7/8 पट ही कशाच्या 21/20 पट असणार आहे? मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडत असेल की सर प्रश्नपत्रिका तर अवघड दिसत होती, परंतु तुम्ही सर्वच प्रश्न हे कुठलेही सूत्र न वापरता सोडवताय आणि सोडवताना तो प्रश्न सोपा वाटतोय. तर मित्रांनो, खरंच सर्व प्रश्न हे सोपेच असतात, फक्त ते समजले पाहिजे. समजले तर आपल्याला कोणत्याही सूत्राची गरज नसते. बघा, आता पुढचा प्रश्न देखील आपण समजून घेऊया. कसा आहे? 120चा काय सांगितलंय? 7/8 पट ही कशाच्या 21/20 पट असणार आहे? मग आता अगोदर काय करायचं? तर 120ची 7/8 पट काढायची. ती कशी काढणार? तर 120 गुणिले 7/8 करणार. गणितामध्ये चाचीचे आलं म्हणजे गुणिले असा अर्थ होतो. ओके. मग मला सांगा आता भाग दिला, कसं भाग जाणार? तर 15 एक 15, 15 8 काय होतात? 20 असते. म्हणजे 8 एक 8 आणि इथं 15 उत्तर येणार. 15 8 किती होतात? 120 होतात. 15 भागाकार आला. आता 15 7 किती होणार? 105 होणार. म्हणजे 120च्या 7/8 पट जी आहे, 120ची 7/8 पट रक्कम ही 105 आहे. मग आता काय? ही रक्कम कशाच्या 21/20 पट आहे? मग तुम्ही आता हे पर्यायावरनं देखील जाऊ शकताय, पर्यायावरनं देखील सांगू शकताय मित्रांनो. 105 कोणाची 21/20 पट आहे म्हणजे काय? पुन्हा तिथे कशाच्या? मग 10च्या असणार आहे का सांगा रे मित्रांनो. 10ची 21/20 पट असेल का रे? हा 0 0 कट झाला. 21/2 काय येणार? 10.5 असणार. 20 गुणिला केलं, 20 गुणिला 21/20 केलं, 20 20 कट झाला तर 21 उत्तर येईल. 8चं केलं येणार नाही. हे समजून घ्या. कोणतं उत्तर येतं आहे? म्हणजे पर्यावरण देखील गेला तरी सुद्धा तुमचं पर्याय क्रमांक 2 100 उत्तर होतं. परंतु हेच आता काढणार कसं? पर्याय आणखी थोडं समजा कठीण राहिले असते. पर्याय सोपे आहेत म्हणून आपण 2 सेकंदात उत्तर द्यायचं होतं. परंतु जर समजा पर्याय कठीण राहिले असते मग काय केलं असतं आपण? तर 120ची जी 7/8 पट ही रक्कम आहे 105, ही 105 कोणाच्या 21/20 पट आहे.
मग कोणाच्या म्हणजे काय, त्याला आपण जर एक्स मानलं, एक संख्या आहे कुठली तरी, तिची काय 21/20 पट ही 105 आली पाहिजे. मग मांडणी केली की नाही, की एक्सच्या 21/20 पट ही 105 आहे. मग ती एक्स शोधायची असेल तर काय, हा जो भागीला 20 आहे तो तिकडे गुणिला होईल आणि 21 जो गुणिला आहे तो भागीला होईल. येते लक्षात. मग अंशाने छेदामध्ये भाग दिला. कसं जाणार, 21 × 21, 21 × 5 105 आणि 20 × 5 100. म्हणजे ती संख्या एक्स जी आहे ती 100 असणार. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर बरोबर होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. एक दोरी 8 फूट व 9 इंच लांब असून तिचे 3 समान भाग करायचे आहेत, तर प्रत्येक भागाची लांबी किती असणार आहे. आता पर्याय आहेत 3 फूट 3 इंच, 2 फूट 5 इंच, 2 फूट 11 इंच आणि 3 फूट 5 इंच. तर मित्रांनो मला सांगा, या पर्यायामध्ये हे दोन जे पर्याय आहेत, पहिला आणि चौथा, हे दोन पर्याय उत्तर येऊ शकते का, नाही येऊ शकत मित्रांनो. का नाही येणार, तर 3 फुटाचा तुकडा जर एका भागाची किंमत 3 फुटापेक्षा जर जास्त यायची असेल तर आपल्याकडे दोरी किती पाहिजे, 3 त्रिक 9, 9 फुटापेक्षा जास्तच पाहिजे ना. येते की नाही लक्षात. दोरी फक्त 8 फूट 9 इंच आहे, म्हणजे 9 फुटापेक्षा काय आहे, कमी आहे ना. मग 9 फूट पूर्ण राहिली असती तेव्हा तो 3-3 फुटाचा तुकडा होऊ शकला असता, परंतु 9 फुटापेक्षा कमी आहे म्हणून या दोन पर्यायाचा काही संबंध नव्हता. राहिले कमी ते दोनच पर्याय आहेत. हे दोघांपैकी उत्तर बघा कसं आहे. तर 8 फुटाच्या अगोदर काय केले, तर 8 फूटला 3ने भाग दिला तर 3 दुने 6, म्हणजे 2-2 फुटाचे 3 तुकडे होऊ शकत आहेत. 2 फूट झाले. येते लक्षात. हां, आता काय 8 फूटमधून काय केलं, 6 फुटाचे 6 फूट जे आहे त्याचे 3 भाग केले 2-2 फुटाचे, म्हणजे 2 फूट झाला. उरले किती फूट, 2 फूट. 6 फूट कट झाला, उरलं 2 फूट. 2 फूट 9 इंच, मग 1 फूट म्हणजे किती इंच असतं रे मित्रांनो, 12 इंच. मग 2 फूट किती झाले, 12 दुने 24. 24 आणि हे 9 इंच किती होणार आहे, 24 आणि 9 इंच किती, 33. 33 इंच. 33 भागीला काय केलं, 3 केलं. 33 इंचचे 3 तुकडे केले तर काय होतील, 11 त्रिक 33, म्हणजे 11 इंच होणार. 11 इंच म्हणजे 2 फूट 11 इंचचे 3 तुकडे होऊ शकतात. समजतंय. म्हणजे पर्याय क्रमांक काय, क हे आपलं उत्तर असणार. पुढचा प्रश्न, हां सॉरी डबल प्रश्न झाला आहे. खालचा प्रश्न पण बघूया. काय आहे, जर a² अधिक b² बरोबर 117, ab बरोबर 54, तर a अधिक b, a वजा b बरोबर किती. सकाळीच आपण जो व्हिडिओ आपण बघितला त्या व्हिडिओमध्येच आपण या गुणधर्मावर आधारित उदाहरण सोडवलेलं होतं. काय सांगितलं आहे, ए अधिक बी जर शोधायचं असेल तो कसं शोधणार, तर या 117मध्ये काय करायचं, या 54ची दुप्पट ॲड करायची. 54ची दुप्पट किती येणार मित्रांनो, तर 108. 117मध्ये 108 मिळवले ते किती होणार, 8 आणि 7 15, हातच्याला 1, 1 आणि 1 2, 1 आणि 1 2, म्हणजे 117मध्ये 108 मिळवले तर 225. या 225चं काय करायचं, वर्गमूळ बघायचं. 225चं वर्गमूळ किती असणार आहे मित्रांनो, तर 225चं वर्गमूळ हे 15 असणार. म्हणजे त्या दोन संख्यांची बेरीज ही 15 असणार. a + b किती, 15. ओके. आता a वजा b जर शोधायचे असेल तर या 117मधून काय करायचं, 117मधून जे आपण आता 117मध्ये या 54ची दुप्पट मिळवतोय ना, ती दुप्पट काय करायची, कमी करून टाकायची. 108 काय करायचे, कमी करून टाकायचे. 117मधून 108 गेले तर उरतील किती, 9. समजतंय. म्हणजे a + b काढायचं असेल तर 117मध्ये a² + b² मध्ये 117मध्ये ए बीची दुप्पट म्हणजे 2 AB मिळवले तर काय होणार, आपल्याला a + bचा वर्ग मिळतो. हा गुणधर्म लक्षात असू द्यायचा. हे वेगळं काही नाही, तर वर्ग समीकरणावर आधारितच हे सगळं लॉजिक आहे. 225 हा काय आहे, a + bचा वर्ग आहे. मग कोणाचा वर्ग आहे, तर 15चा, म्हणजे a + b आला 15. आता त्याच्यामध्ये a - b शोधायचं असेल तर 117मधून 54ची दुप्पट म्हणजे ए बीची दुप्पट ही वजा केली
तर आपल्याला a मायनस बीचा वर्ग मिळतो. 117 मधून 108 वजा केले तर 9. 9 कोणाचा वर्ग आहे मित्रांनो? तर 3चा वर्ग आहे. 9चा वर्गमूळ 3. येते लक्षात? म्हणजे a मायनस बी आला 3. ओके. मग मला सांगा, त्यांचा दोघांचा भागाकार आहे. a प्लस बीला a मायनस बीने भाग दिला तर 3 5 15, 5 भागाकार येणार. पर्याय क्रमांक अ हे आपलं उत्तर होतं. ओके, छान. पुढचा प्रश्न बघूया. 0.25 अधिक 0.5 0.25 भागिले 0.5 अधिक 0.25 भागिले 0.005 वजा 0.025 भागिले 0.0005. बघा आता हे तुम्ही छेद समान करून देखील सोडवू शकतायत. ओके, छेद समान करायचे, अंशांची बेरीज वजाबाकी करायची, छेद कॉमन घ्यायचा, उत्तर निघू शकते. परंतु इथे बघा थोडं निरीक्षण केलं तर प्रश्न सहज आपण सोडवू शकतोय. कसं? तर इथे बघा हे प्लस मायनस जे आहेत, हा 0.25 छेद 0.5 हा आहे तसा लिहिला. फक्त इथं बघा, इथं काय दिसतंय? इथे 4 घरं दिसत आहेत. हे प्लस मायनस आहेत की नाही, आणि इथं 3 घरं दिसत आहेत. मग इथं जर आपल्याला एक घर वाढवायचं असेल तर अंशाचं एक घर तिकडे वाढणार की नाही. म्हणजे आपण या अपूर्णांकाला काय केलं? इथंच लिहूया. चला आता काय करूया? अंश आणि छेदाला काय करू? पॉईंटचं एक घर डावीकडे सरकवू. पॉईंटचं एक घर जर डावीकडे सरकवलं तर काय? 0.025 आणि छेदामध्ये 0.0005 म्हणजे 3 घरं होते ते 4 घरं. चालतं की नाही? अंश आणि छेदाला समान एका सारख्या संख्येने गुणलं, सारख्या संख्येने भागलं तर चालतं. म्हणून आता ही क्रिया आपण या ठिकाणी केली. एक घर वाढवलं दोघांचं, हे काही किमतीमध्ये फरक पडणार नाही हे समजून घ्या. आता मला सांगा हे असं का केलं? तर आपल्याला काय दिसतं बघा, तिसरा जो अपूर्णांक आहे ना तो हाच आहे. काय दिसतंय? 0.025 भागिले 0.0005 म्हणजे आपल्याला काय झालं इथे बघा, हे दोन अपूर्णांक समान झाले आणि समान झाले तिथं काय दिसतंय? प्लस हा पहिला अपूर्णांक वजा दुसरा अपूर्णांक म्हणजे काय? +1 -1 काय होणार? +1 -1 0 होऊन जातील की नाही. म्हणून हे प्लस मायनस हे जे समान आहेत हे कट झाले. येतंय? म्हणून उरतं काय आपलं? फक्त 0.25 छेद 0.5 एवढंच उत्तर काढायचं मित्रांनो, दुसरं काहीच करायचं नाही आहे. मग हे कसं शोधणार? उत्तर कसं काढणार? भागाकार कसं करणार? तर पॉईंटचा भागाकार हा अगोदर पॉईंटचा विचार न करता संख्यांचा भागाकार करून टाकायचा. 5 × 25 किती येणार? भागाकार 5. आता पॉईंट देणार. पॉईंट कसा देणार? अंशात 2 घरं आहेत, छेदात 1 घर आहे, म्हणून त्यांची वजाबाकी करणार. 2तनं 1 घर वजा केलं, 1 घर उरतंय. 1 घर कोणाचं? 1 घर अंशाचं जास्त आहे. अंशाचं जास्त असेल तर आपण डावीकडे पॉईंट सरकवतो हे समजून घ्या. 1 घर डावीकडे सरकवलं, 0.5 हा आपला भागाकार येईल. कुठं दिसतंय? पर्याय क्रमांक ब मध्ये बघा. पर्याय क्रमांक ब 0.5 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुन्हा समजलं नसेल तर व्हिडिओ हा मागे करा, शांतपणे ऐका, सर्व समजणार. नाही समजलं तर पॉईंटचा भागाकार कसा करायचा हा व्हिडिओ आपला बघा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. दशादशे 8.5 दराने एका रकमेचे 5 महिन्यात 255 रुपये व्याज मिळते, तर व्याजाची लावलेली रक्कम किती असणार आहे? तर व्याजी लावलेली रक्कम किती असणार? आपल्याला मुद्दल शोधायची. कशी शोधणार आहे मित्रांनो? तर मुद्दल शोधण्यासाठी बघा आपल्याला माहिती आहे सरळ व्याज कसं काढतो? सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिला 100 करतो. मग इथे काय काय माहिती आहे मित्रांनो? व्याज माहिती आहे. 5 महिन्यात किती आहे? 255 रुपये व्याज मिळतं आहे. मुद्दल किती आहे? शोधायची. मुद्दल गुणिले दर किती आहे मित्रांनो? 8.5 आहे. ओके. आणि गुणिले काय आहे? मुद्दल गुणिले दर गुणिले काळ आणि काळ किती आहे मित्रांनो? 5 महिने. काळ कशात असतो? काळ आपलं वर्षाकाठी असते. इथे महिने दिले आहे म्हणून महिने असेल तर काय सांगितलं मित्रांनो? 12ने भाग द्यायचा. 5/12 आणि भागीला काय करतो? 100 करतो. आता मुद्दल शोधायची असेल तर काय करणार मित्रांनो? तर मुद्दल शोधण्यासाठी त्याच्या बाजूला असणाऱ्या संख्या दुसऱ्या बाजूला पाठवणार. मग त्या कशा जातील?
तिकडे 255 आहे तसा घेतला. हे जे भागीला 100 दिसत आहेत आणि 12 दिसते ते गुणीला होतील. ओके, आणि जे गुणीला आहेत 8.5 आणि 5 हे भागीला होतील. समजतंय? मग आता काय, अंश आणि छेदामध्ये भाग जात असेल तर देऊन टाकायचा. कसा भाग जाणार तर बघा, 5 1 5, 5 5 25. ओके, आणि 5 1 5. आता काय करूया, आता इथे अगोदर भाग देऊन टाकूया, मग नंतर पॉईंटचा विचार करूया. कसा भाग जातोय तर 17 त्रिक 51 आणि 17 5 85 म्हणजे 0.5 खाली येतोय. आता पुढे गेलो तर पुढं काय दिसतंय, आता हा पॉईंट घालवायचा असेल तर पॉईंट घालवायचा असेल, हा 0.5चं 5 करायचं असेल तर इथं 100चं 1000 करावं लागेल. हे समजून घ्या, का करतोय ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. मग आता भाग जातोय बघा, कसा भाग जाईल तर 5 1 5, 5 दुने 10 म्हणजे 5 दुने 10 2 आणि हे 2 शून्य. उरलेलं काय रे मित्रांनो, तर उरलेलं बघा, उरलेलं तुमचं 3 गुणिले 12 गुणिला 200. हा 3 उरला आहे, हा 12 उरलेला आहे आणि हा 200 उरला आहे. 1000ला 5ने भागल्यावर 200. 12 त्रिक 36, 36 दुने 72 आणि हे 2 शून्य. 72 म्हणजे 7200. 7200 म्हणजे 7200 एवढी रक्कम असणार. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होतं. ठीक आहे. हां, प्रश्न सोपा होता, फक्त पॉईंटमध्ये होता, त्यासाठी आपल्याला एवढी क्रिया करावी लागली. ओके, पुढचा प्रश्न बघूया. एका शर्टाची छापील किंमत 750 रुपये आहे. छापील किमतीवर आता प्रथम 15% व नंतर 10% अशा क्रमाने सूट देऊन विकला तर शर्टाची विक्री किंमत किती असणार आहे. ओके, हां, आता हा कसा काढणार मित्रांनो, तर बघा इथे शर्टाची छापील किंमत किती आहे, 750 रुपये. 750 रुपये छापील किंमत आहे. छापील किमतीवर प्रथम 15% सूट दिला. 15 सूट दिलं म्हणजे काय रे मित्रांनो, 100मधून 15 सूट दिली म्हणजे 85 रुपये आकारतोय की नाही, म्हणून गुणिले 85 भागिले 100 करायचं. आता इथे भाग देऊन देखील तुम्ही काढू शकतायत. कसं, 750चे 85% हे 0 0 कट झाला. ओके, हां, पुन्हा काय 5 दुने 10 आणि इथं काय होतं आहे 15 5 75. उरतं काय 15 गुणिले 85 भागिला 2. 15 गुणिले 85 भागिला 2 ही जी रक्कम उरणार, हा गुणाकार भागाकार करून टाकायचा. ओके, ती काय असणार आता 85% रक्कम म्हणजे 15% सूट देऊन आलेली रक्कम. आता याला काय करायचं, ही जी रक्कम येणार त्या रकमेचं काय सांगितलं, आता दुसरी सूट आता पुन्हा 10% दिली म्हणजे काय 10% दिली म्हणजे काय, या रकमेचं 90% आकारलेत. किती 90% म्हणजे गुणिला 90/100 करणार. समजतंय? मग आता बघा इथे पुन्हा भाग देणार. कसा भाग जाणार आहे मित्रांनो, इथे 0 0 कट होतोय. 5 दुने 10 आणि 5 त्रिक 15. उरतं काय रे मित्रांनो, अंशामध्ये बघा आता 85 गुणिले आपण हा 9 त्रिक 27 करून टाकू. 85 गुणिले 27 भागिले 2 दुने 4. मग आता हा गुणाकार भागाकार करून टाकायचं. एवढं आलं पाहिजे. तुम्ही हे सर्व सोडवलं की आपल्याला 573.75 एवढी रक्कम मिळणार. ठीक आहे. हां, एवढं करा, आलं पाहिजे. हा गुणाकार करा, त्याला भागीला 4 करा, तुमचं 573.75 एवढं आपल्याला शर्टाची अंतिम जी विक्री किंमत असणार ती मिळणार. पर्याय क्रमांक ब हे आपलं उत्तर होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय सांगितलंय, 0.000576 या संख्येचं वर्गमूळ किती. आपलं वर्गमूळ प्रकरण बघितलं तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सहज देणार आहेत. सहज का, कारण की सर्वच ठिकाणी 24 दिसतोय. आपल्याला फक्त हेच ठरवायचं होतं मित्रांनो, पॉईंट कुठे येणार आहे. मग पॉईंटचं वर्गमूळ करताना कसं सांगितलं आहे, जेवढे घरं असणार त्या घरांची काय निमपट होणार. वर्ग करताना दुप्पट होतं, वर्गमूळ करताना निमपट होतं. म्हणजे इथे पॉईंटचे घरं किती आहेत, 6 आहेत. म्हणजे उत्तरामध्ये वर्गमूळामध्ये पॉईंटचे घरं किती येणार, 3 येणार. म्हणून 3 घरानंतर आता लक्षात ठेवा, 3 घरानंतर पॉईंट दिसला पाहिजे.
कुठं दिसतं? इथे 2च घरं दिसत आहेत, इथे 4 घरं दिसत आहेत, इथे बघा या पर्यायामध्ये 3 घरानंतर पॉईंट आलेला आहे. 576चं वर्गमूळ 24, 24ला 3 घरानंतर पॉईंट द्यायचा होता म्हणून एक घर दिलं 0, पॉईंट दिला 0.024 हे वर्गमूळ असणार. समजतंय? पर्याय क्रमांक क आपलं उत्तर होतं. पुढचा प्रश्न, 3 भावांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4:6 आहे आणि त्यांच्या 4 वर्षानंतरच्या वयांची बेरीज 90 आहे, तर 4 वर्षापूर्वी मधल्या भावाचे वय किती होते? प्रश्न म्हणजे आपल्याला काय केलेलं आहे, प्रश्नांमध्ये वाक्यांमध्ये थोडं मुद्दामून आपल्याला फसवण्यासाठी हे वाक्य बनवलेले आहेत, वाक्य फिरवलेले आहेत. कसं फिरवलेत? पहिल्या वाक्यामध्ये दिलंय 3 भावांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर 3:4:6 आहे. आज गुणोत्तर किती आहे? 3:4:6 आणि बेरीज केव्हा आहे? बेरीज 4 वर्षानंतरच्या वयांची बेरीज आहे आणि पुन्हा आणखी 4 वर्षापूर्वी मधल्या भावाचे वय किती विचारलं आहे. मग कसं करणार आहे मित्रांनो? तर लक्षात ठेवायचं हे गुणोत्तर केव्हाचं याला स्थिर राहायचं. कसं? तर हे गुणोत्तर 3:4:6 आहे आजचे. मग आज त्यांच्या वयांची बेरीज काय आहे ते बघायचं. मग बेरीज केव्हाची दिली आहे? 4 वर्षांनंतरची दिली. 4 वर्षांनंतर 3 भावांच्या वयांची बेरीज किती? 90. मग 90 जर समजा बेरीज ही 4 वर्षानंतर असेल तर आज बेरीज किती असणार? तर आज आता 3 भाऊ आहेत, प्रत्येकाचं 4-4ने कमी होईल. 4 वर्षानंतर जे वय असणार त्या वयापेक्षा काय होणार? 4-4 वर्ष हे प्रत्येकाचं कमी होणार. प्रत्येकाचं वय काहीही असो मित्रांनो, पण ते 4-4ने कमी झालेलं असणार. हे समजतंय? म्हणून 3 भावांचं वय एकूण किती कमी होणार? 4-12. 12ने कमी होईल. मग 90मधून 12 गेले तर उरले किती? 78. ही काय असणार? आजच्या वयांची बेरीज 3 भावांच्या. आणि आजच्या वयाचं आपल्याला काय दिलंय? गुणोत्तर दिलंय. काय आहे? 3:4:6. मग त्यांची बेरीज केली तर 6-4 10, 10-3 13. गुणोत्तरांच्या बेरीज किती भरते? 13. 13 भागाची किंमत ही सर्व 13 तिन्ही भावांच्या गुणोत्तर मिळून एकूण 78 एवढी संख्या एवढी बेरीज भरते. मग त्या 13ने भाग दिला तर 13-78 म्हणजे एका भागाची किंमत ही 6 आली. एका भागाची किंमत 6 आली. मग काय विचारलं? काय? मधल्या भावाचं वय. मग मधल्या भावाचं गुणोत्तर काय असणार मित्रांनो? 4. त्या 4ने गुणून टाकलं. 6-4-24. 24 हे काय असणार मित्रांनो? मधल्या भावाचं आजचं वय. आजचं वय समजते मित्रांनो? आजचे वय कोणाचं? मधल्या भावाचं. मग आजचं वय 24 आहे. विचारलं काय आहे? 4 वर्षापूर्वीचं मधल्या भावाचं वय. मग किती असणार मित्रांनो? आज 24 म्हटल्यावर 4ने कमी होईल. 20 वर्ष हे मधल्या भावाचं वय असणार. पर्याय क्रमांक ब आपलं उत्तर होतं. काहीच काय वेगळं करायचं नव्हतं. हे समजून देण्यासाठी परीक्षेत तुम्हाला सरळ एवढंच करायचं होतं. 4 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज 90 आहे. म्हणजे आज किती असणार? 4-12. 12ने कमी म्हणजे 78. 78ला यांच्या गुणोत्तरांच्या बेरजेने भाग दिला. 6-4 10-3 13. 13ने भागलं 13-78. एका भागाची किंमत 6 आली. 6ने मधल्या भावाच्या गुणोत्तराला गुणलं. 6-4-24. मधल्या भावाचं आजचं वय 24 म्हणजे 4 वर्षापूर्वी 20. 5 ते 10 सेकंदात उत्तर होतं. पर्याय क्रमांक ब. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. 960 मीटर लांबीची रेल्वे ताशी 60 किलोमीटर वेगाने जाताना एका उभ्या खांबास किती वेळात ओलांडणार आहे? एक उभा खांबाला काय करायचं आहे? ओलांडायचं आहे. मग खांब असेल, झाड असेल किंवा व्यक्ती असेल यांना ओलांडताना काय सांगितलं मित्रांनो? रेल्वे गाडीची लांबी एवढंच अंतर पार करावं लागणार आहे. मग आपल्याला एवढंच शोधायचं आहे. काय शोधायचं आहे? की 960 मीटर अंतराला ती आगगाडी किती वेळेत पार करणार? गाडीचा वेग कसा आहे? ताशी 60 आहे. मग क्रॉस तयार करणार. कसा क्रॉस तयार होईल मित्रांनो? एका तासाला 60 आहे. मग एका तासात सेकंद किती असतात तर मित्रांनो हे बघा, हे मीटरमध्ये आहे म्हणून आता हा वेग मीटर पर सेकंदमध्ये करून टाकायचा. एका तासात असतात 3600 सेकंद. 3600 सेकंदामध्ये काय होते? 60 किलोमीटर म्हणजे 60,000 मीटर. हे काय आहे? मीटरमध्ये. 3600 सेकंदामध्ये 60,000 मीटर आपली गाडी अंतर चालते. तर 960 मीटर अंतराचा खाली अंतर आलं पाहिजे. 960 मीटर अंतर किती सेकंदामध्ये? क्रॉस तयार केला. कोणाकोणाचा गुणाकार होईल? 3600 गुणिले 960
आणि काय होईल, एक्सच्या बाजूची संख्या 60,000 भागीला होईल. मग भाग दिला, अंशाने छेदात भाग जात असेल तर देऊन टाकायचा. हे 2 शून्य कट झाले, 2 शून्य कट झाले, हा 1 शून्य कट झाला, हा 1 शून्य कट झाला. उरलं काय, 36 गुणिले 96 भागीला 60. कसा भाग जातोय तर बघा इथे 12 8 96, 12 पंचे 60. उरतं काय बघा, 8 सक 48, हातच्याला 4, 8 त्रिक 24, 24 आणि 4 28, 288 भागिले 5. 288ला 5ने भागलं तर काय उत्तर येईल, 5 5 25. उरले किती रे मित्रांनो, 5 5 25 उरले 3, 5 7 35. येतं लक्षात, 5 7 35 उरले 3, घेतला शून्य, दिला पॉईंट, 5 सक 30, 57.6. एवढा वेळ लागणार, एवढे सेकंद लागतील. हे कशामध्ये येणार तर हे तुमचं सेकंदात उत्तर असणार. बरं, आपण सेकंद असतं मानले की नाही, 960ला किती सेकंद म्हणजे 57.6 एवढे सेकंद लागतील. पर्याय क्रमांक क आपलं उत्तर होतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. 55 लिटर मिश्रणामध्ये दूध व पाणी यांचं गुणोत्तर 8 असते. मजेदार प्रश्न आहे. काय सांगितलंय, दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर. मित्रांनो समजून घ्या, गुणोत्तर कसं आहे, 8:3 आहे. एकूण किती लिटर मित्रांनो, 55 लिटर. 55 लिटरमध्ये 8:3 या प्रमाणामध्ये आता काय करायचं, दूध आणि पाणी विभागून टाकायचं. दूध आणि पाणी दोन्ही मिळून काय 55 लिटर. त्याच्यामध्ये रेशो कसा आहे, 8 लिटर दुधामागे 3 लिटर पाणी. म्हणजे काय, 11 पैकी 8 आणि 3 11, 11 पैकी दूध 8 लिटर आहे, 3 लिटर पाणी आहे. म्हणून या 55ला 11ने भाग दिला, 11 5 55. 55 ही 11ची काय आहे, 5 पट आहे. म्हणून या गुणोत्तराचं 5 पट करायचं. 8 पंचे 40 आणि 8 त्रिक 24, सॉरी 5 त्रिक 15. म्हणजे 55 लिटरपैकी 40 लिटर दूध आणि 15 लिटर पाणी असणार. हे समजलं. पुढे जाऊया, कसं होणार मित्रांनो, त्याच्यामध्ये आता किती लिटर दूध टाकावे म्हणजे नवीन द्रावणामध्ये दूध व पाण्याचे गुणोत्तर 4:1 होईल. मला सांगा, टाकायचं काय, फक्त दूध टाकायचं आहे. पाणी टाकलं आहे का, नाही, पाणी तेवढंच असणार आहे. बघा समजून घ्या. आता मिक्स काय होणार आहे, फक्त दूध होते. दूध किती होते ते माहिती नाही आहे. पाणी तेवढंच असणार आहे, पाणी तेवढं, पाणी बदललं नाही, पाणी तेवढंच आहे 15. फक्त आता दूध काहीतरी ॲड करावं लागतंय. मग ते ॲड करून काय सांगितलंय, ॲड केल्यानंतर नवीन द्रावणामध्ये दूध आणि पाण्याचं गुणोत्तर 4:1 होणार आहे. 4:1 होणार आहे, समजून घ्या. म्हणजे काय, 4 लिटर दुधामागे 1 लिटर पाणी असं होणार आहे. मग मला सांगा, पाणी 4 मागे 1 आहे म्हणजे 1 लिटर पाणी असेल तर 4 लिटर दूध आहे. मग आता मला सांगा, तिथे पाणी किती आहे त्या द्रावणामध्ये, 15 लिटर. अगोदर होतं तेवढंच आहे 15. मग 4:1 हे गुणोत्तरामध्ये मला सांगा 15शी काय असणार, एकामागे 4 आहे तर 15 मागे 15 चूक 60 असणार. जेव्हा 60 लिटर दूध असणार तेव्हा 15 लिटर पाणी असणार. हे समजते. 4:1 केलं. मग मला सांगा, अगोदर दूध 40 होतं, ते आता किती झालेलं दिसतंय, 60 लिटर. म्हणजे टाकलं किती दूध, फरक किती आहे, 20 लिटरचा. येते लक्षात, 40 आणि 60मध्ये 20चा फरक आहे. म्हणजे 20 लिटर ॲड केलं असणार. काय कुठलं सूत्र वापरायची गरज नाही. पर्याय क्रमांक काय दिसतंय, 20 लिटर 4मध्ये. ड आपलं उत्तर होतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. 200 म्हणजे 0.4ची किती पट आहे. 200 म्हणजे 0.4ची किती पट आहे. तुम्ही आता 0.4ला यांच्यापैकी कोणत्या संख्येने गुणल्यावर 200 उत्तर येणार आहे, एवढं जरी बघितलं तरी उत्तर काढणार आहेत. येतं लक्षात. 200 ही 0.4ची किती पट. मग 0.4ची मला सांगा, 0.4ची 50 पट येईल का, म्हणजे 0.4 गुणिले 50 केलं तर उत्तर येईल का बरं 200. करून बघा. 4 पंचे 20, हा 0 दिला 200 आणि एका घरांत पॉईंट द्यावा लागेल की नाही, म्हणजे 20 उत्तर येणार. 20.0 समजतंय. मग मला सांगा, 50ने गुणल्यावर 20 येतं आहे, 5ने गुणल्यावर तर 2च येणार. 80ने गुणलं तर 80ने गुणलं तर मला सांगा 0.4ला गुणलं 80 गेलं तर 8 चौक 32, हा 0, हा 320 आणि एका घरांत पॉईंट दिला
32.0 म्हणजे 32 उत्तर असणार आहे. 200 उत्तर येतं आहे का नाही, कट झाला. पर्याय जरी बघितले तरी लॉजिक लावू शकतोय 500 उत्तर आहे. 500चे तुम्ही बघा 0.4चे 500 पट केली तर काय होईल, हे 4 पंचे 20, हे 2 शून्य दिले 2000 आणि एका घरानंतर पॉईंट दिला 200 असणार आहे. ठीक आहे, हे तुम्ही आता असं देखील लॉजिक लावू शकतात. आणि दुसरं आता 200 म्हणजे 0.4ची किती पट, 200 म्हणजे ही 200 जी आहे 0.4ची किती पट, किती त्याला आपण x मानलं. तर xची किंमत काढायची असेल तर काय करणार, या 200ला 0.4 ही जी गुणिला आहे ती भागीला करणार. मग 200ला 0.4ने भाग द्यायचा आहे. कसं होणार आहे मित्रांनो, तर पॉईंटचा विचार न करता भागाकार सांगितला की नाही. 200ला 4ने भागलं तर 4 पंचे 20 आणि हा 0 आहे तसा दिला. 4 पंचे 20 की नाही, 0 दिला 50. आता पॉईंटचा विचार केला तर काय, अंशात एकही पॉईंट नाही, छेदामध्ये एक पॉईंट दिसतोय, म्हणजे एक घर छेदाचं जास्त असल्या कारणाने उजवीकडे सरकणार. मग उजवीकडे सरकलं तर काय उत्तर असणार, 500 उत्तर असणार. 500 पट पर्याय क्रमांक अ आपलं उत्तर होतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. शेवटचे 2 प्रश्न आहेत. एखाद प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये क्लिअर दिसत नसल्यामुळे राहिला देखील असेल. ठीक आहे, जर तो प्रश्न राहिलेला असेल तर तो मला सेंड करा. राहिलेले प्रश्न देखील आपण घेऊया. आता बघा, शेवटचे 2 प्रश्न आपल्याला दिसत आहेत. 256.016 गुणिले 16.018 बरोबर किती. मजेदार प्रश्न आहे आणि हाच प्रश्न तुम्हाला हजारो मुलांच्या पुढे घेऊन जाणार आहे मित्रांनो. बरेच प्रश्न या प्रश्नपत्रिकेतले होते, परंतु बघा इथं आता बरेच मुलांना, बरे म्हणजे कितीतरी 90% मुलांना हा प्रश्न तर समजलाच नसेल की करायचं तरी काय. छेद समान नाही, म्हणजे पाया समान नाही आणि घातही समान नाही, मग त्यांची क्रिया तरी कशी करणार. तर समजून घ्या, इथं आता काय दिसतं आपल्याला, याचा पाया किती आहे मित्रांनो, पाया आहे 16 आणि याचा किती 256. मग यांचा पाया समान करू शकतोय का, तर करू शकतोय. 256 हा 16चा वर्ग आहे, याचा 16 आहे त्याचा 256 आहे, मग पाया समान करून टाकायचा मित्रांनो. कसा होईल रे, तर 256 हा 16चा वर्ग आहे, म्हणजे 16चा वर्गाचा काय दिसतंय, 256 16चा वर्ग रूपात लिहिलं, 16चा वर्गाचा 0.16वा घात गुणिले 16चा 0.18वा घात. समजतंय. मग आता घाताचा घात कसा करणार, तर घाताचा नियम काय आहे, घातांकांचा गुणाकार होतो की नाही. म्हणून 2 गुणिले 0.16 केले तर 16 दुने 32 म्हणजे 16चा 0.32वा घात, या दोघांचा गुणाकार करून टाकला. 16चा 0.32वा घात गुणिले 16चा 0.18वा घात. काय दिसतं रे मित्रांनो आता बघा, आता पाया समान झाला आहे. पाया समान आहे, क्रिया गुणाकार आहे. क्रिया गुणाकार असेल, पाया समान असेल तर काय सांगितलं आहे, घातांची बेरीज होते. आता सोपं झालं बघा, पाया समान आहे, क्रिया गुणाकार आहे, म्हणून आता घातांची बेरीज आणि पाया कॉमन घेणार. 0.32 अधिक 18 या दोघांची बेरीज करणार. बेरीज केली तर काय होईल मित्रांनो, 0.32 आणि 0.18 आहे. ओके, 0.18 आहे. 0.32 0.18ची बेरीज केली तर 0.50 बेरीज असणार, 0.50 म्हणून 16चा 0.50वा घात. तर 16चा 0.50व्या घाताची किंमत काढणार कशी, तर 0.50 म्हणजे काय रे मित्रांनो, तर 0.50 म्हणजे 1/2 की नाही, 1/2ची किंमत, 1/2 अपूर्णांकाची किंमत 0.5 असते, 0.50 असते. म्हणून 16चा 1/2वा घात आणि 1/2वा घात म्हणजे काय रे मित्रांनो, 16चं वर्गमूळ. सांगितलं वर्गमूळ तुम्ही प्रकरण बघितलं असेल तर याचाही अर्थ वर्गमूळ असा होतो. म्हणून 16चं वर्गमूळ किती, 4 आपलं उत्तर असणार आहे की नाही मजेदार. म्हणून पर्याय क्रमांक कुठे दिसतंय, 4 ब मध्ये, ब आपलं उत्तर होतं. जाऊया पुढं. काय दिसतंय पुढच्या प्रश्नात, 15 भागिले काय आहे, 15 भागिले पुढं काय दिसतंय 8 भागिले 4
अधिक 5 गुणिले 2 बरोबर किती? मग मला सांगा बॉडमासच्या नियमानुसार अगोदर काय करणार आहे मित्रांनो? तर अगोदर हा भागाकार केला तर 4 दुने 8 झाले, अधिक 5 दुने किती झाले? 10 झाले. ओके, कंसामध्ये काय उरते आता? 10 आणि 2 12, म्हणजे 15/12. 15/12 उत्तर. म्हणजे आता इथे सर्व 15/12 अंश छेदात लिहिलं आहे म्हणून 15/12 या रूपात लिहिलं तर दोघांना काय जातं आहे? 3ने भाग जातो आहे. 3 5 15, 3 चौक 12, 5 4, 5/4 हे आपलं उत्तर असणार. पर्याय क्रमांक अ आपलं उत्तर होतं. ठीक आहे. अशा प्रकारे आपण SRPF गट क्रमांक 4 नागपूर आजच्या प्रश्नपत्रिकेतील आज झालेल्या या पेपरमधील गणिताचे सगळेच प्रश्न आपण बघितले. प्रश्नपत्रिका चांगल्या प्रकारे होते. व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आणखी इतर गटाचे जे प्रश्नपत्रिका होत्या त्या देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये विश्लेषण बघूया. ठीक आहे. इथेच आपण आज थांबूया. धन्यवाद.